आजच्या काळात अनेक लोक एकटेपणाला घाबरतात. त्यांना सतत कोणीतरी सोबत हवं असतं. कोणीतरी बोलण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, आधार देण्यासाठी, असं सतत कोणीतरी आसपास हवं असतं. पण आयुष्याचं एक मोठं सत्य आहे. जन्म आपण एकटे घेतो आणि शेवटीही एकटेच जातो. मग आयुष्यभर एकटेपणाची भीती का बाळगायची? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकटं राहायला का शिकलं पाहिजे आणि त्याचे कोणते फायदे आहेत. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकटेपणाला तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. गर्दीत आपण दुसऱ्यांसारखे वागतो. एकमेकांच्या पाठीमागे आपलं व्यक्तिमत्व लपत असतं. गर्दीत आपण दुसऱ्यासारखे वागतो, पण एकांतात आपले खरे विचार समोर येतात. स्वतःला ओळखणारा माणूसच आयुष्यात मोठं यश मिळवतो. त्यामुळे कधीतरी एकटेपण राहून स्वतःला वेळ दिला पाहिजे. मानसिक ताकद वाढते. जो माणूस एकटा राहू शकतो तो कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो, कारण त्याचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नसतो. त्याला माहिती असतं की परिस्थिती बदलू शकते, लोक बदलू शकतात, पण स्वतःवरचा विश्वास कायम ठेवायचा असतो. 3. चुकीच्या लोकांपासून अंतर मिळतं. प्रत्येकजण तुमच्या भल्यासाठीच नसतो. त्यामुळे काही लोक फक्त वेळ घालवण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात. एकटेपणा तुम्हाला अशा लोकांची ओळख करून देत असतो. त्यामुळे जेवढे तुम्ही एकटे राहाल तर कधीकधी याचा खूप मोठा फायदाही तुम्हाला होईल, कारण चुकीच्या लोकांपासून तेवढेच तुम्हाला अंतर मिळेल. नंबर 4. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकांत आवश्यक आहे. इतिहासातील अनेक यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ एकांतात घालवला, कारण एकांतात मन विचलित होत नाही, एकाग्रता वाढते. कोणतंही काम करण्यासाठी एकाग्रता तितकीच महत्त्वाची असते आणि ती आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी तेवढीच मदत करेल. त्यामुळे आपल्याला आपली ध्येय स्पष्ट दिसू लागतात. त्याने काय होईल तर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आपला गोल क्लिअर सेट करता येईल आणि त्याप्रमाणे कामही करता येईल. नंबर 5. स्वतःवर प्रेम करायला शिका. लोक तुमच्यावर प्रेम करतील किंवा नाही, पण स्वतःवर प्रेम करणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि एकटं जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस स्वतःबरोबर वेळ घालवायला शिका. तुम्हाला स्वतःला काय आवडतं, कोणती गोष्ट स्वतःसाठी तुम्ही करू शकता ज्याने तुम्हाला आनंद होईल, त्या गोष्टी एकांतामध्ये तुम्ही स्वतःसोबत जगू शकता. तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, निगेटिव्ह गोष्टी काय आहेत, ह्याच्यावर जास्तीत जास्त विचार करून त्या बदलू शकता. स्वतःला जास्त पॉझिटिव्ह बनवू शकता आणि रोज स्वतःला अधिक चांगलं बनवल्यामुळे ते व्यक्तिमत्व सगळ्यामध्ये उठून दिसू लागेल. नंबर 6. प्रत्येक वेळी साथ मिळेलच असं नाही. आयुष्यात काही प्रसंग असे येतात जिथे कोणाचीही मदत आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्यावेळी तुमची ताकद, तुमचा विश्वास आणि तुमची जिद्द त्या ठिकाणी कामाला येते. म्हणून एकटे चालायला शिका. एकटं राहिल्याने संकटांमध्ये कसं लढायला पाहिजे, एकट्याने कसं त्या संकटातून बाहेर निघायला पाहिजे, या गोष्टी तुम्ही खूप मजबूतरित्या पार पाडू शकता. नंबर 7. शांततेची शक्ती समजा. गोंधळात मन थकून जातं.
पण शांत एकांतात मनाला नवीन ऊर्जा मिळते आणि हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. नवीन कल्पना सुचतात, नवीन गोष्टी करण्याची एक मनाला आवड लागते, नवीन मार्ग दिसायला लागतात. त्यामुळे तो जो एकटेपणा असतो तो स्वतःला मजबूत बनवण्यासाठी घालवा. एक मुलगा सतत मित्रांमध्ये राहायचा. त्याला एकटं राहणं आवडत नव्हतं. एक दिवस सर्व मित्र आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. तो पूर्णपणे एकटा पडला. सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटलं, पण त्याने त्यावेळेचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी केला. त्याने पुस्तकं वाचली, नवीन कौशल्य शिकली, व्यायाम सुरू केला. काही वर्षांनी तो यशस्वी झाला. त्याचं जे गोल होतं त्या गोलपर्यंत जाण्यासाठी त्या एकटेपणामध्ये त्याने खूप काही प्रयत्न केले आणि त्यामुळे तो यशस्वी झाला. आणि त्याला समजलं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रगती त्याने एकटेपणातच केली होती. निष्कर्ष असा आहे, एकटेपणा ही शिक्षा नाही, तो स्वतःला घडवण्याची संधी आहे. लोकांची वाट पाहू नका, स्वतःला मजबूत बनवा. कारण येणारी वेळ तुमच्यासाठी कशी असेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी, आहे त्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी एकटं राहणंही तेवढंच आपल्या स्वतःला मजबूत बनवू शकतं. स्वतःच्या ध्येयासाठी जगा, त्यासाठी मेहनत करा. कारण जो माणूस एकटा चालायला शिकतो त्याच्या मागे एक दिवस जग चालायला लागतं. त्यामुळे एकटेपणाची ताकद समजून घ्या आणि त्यावर काम करायला शिका. एकटं राहता आलं पाहिजे. आजकाल लोक खऱ्या व्यक्तीची कमी आणि खोट्या व्यक्तीची जास्त किंमत करतात. समस्या लाखो असल्या तरीही माणूस त्या सहन करू शकतो, पण जेव्हा कोणी आपली व्यक्ती मन दुखावते तेव्हा तो सहन करू शकत नाही. नातेवाईक राजकारणातील विपक्ष सारखे असतात. तुम्ही कितीही चांगले काम करा, शेवटी ते तुमची चूकच शोधणार. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांची तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा दोघेही चमकतातच. तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवू नका. जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर रागवत नाही, तर तुम्ही स्वतःवरच रागवता की का मी या लोकांवरती विश्वास ठेवला. प्रत्येक गोष्टीवर रागावणारे लोक तर तेच असतात ज्यांना स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी असते. आजकाल जास्त चांगलं वागणं सुद्धा खूप धोकादायक आहे. ते लोक तुमची कधीच किंमत समजू शकणार नाहीत ज्यांच्यासाठी तुम्ही अर्ध्या रात्रीत मदतीला धावला होतात. आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप जास्त गरजेचं असतं. त्यातून तुम्ही स्वतःची किंमत ओळखू शकता. कारण त्या व्याकुळ अवस्थेमध्ये आपली आपल्याशी ओळख होते. एकटे राहण्यात आणि एकटे पडण्यात खूप फरक आहे. आजकाल लोक खूप लवकर बदलून जातात, पण हे महत्त्वाचं नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही आज जेवढे महत्त्वाचे आहात तेवढेच तुम्ही त्यांच्यासाठी उद्या देखील महत्त्वाचे असाल. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखायला शिका. ठेच लागल्यानंतर त्रास तर खूप होतो, पण लागलेली ठेच माणसाला चालायला शिकवते. सुंदर शरीरात घाणेरडं मन म्हणजेच सोन्याच्या ताटात लोखंडाचा डाग लागल्यासारखं आहे. हे जग असं आहे की ते तुम्हाला मातीत मिळवण्यासाठी सुद्धा लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन उचलून घेतात. माहीत नाही का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून कधीच आपल्यापासून दूर करण्याचा विचारसुद्धा करत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा.
दूर राहायचे आहे मला त्या सर्व लोकांपासून जे माझ्यासोबत असूनसुद्धा माझ्यासोबत नाहीत. ज्याला तुमची किंमत नसेल तर त्याला बळजबरीने तुमच्या मनातील प्रेम दाखवू नका. चांगल्या लोकांचं आपल्या जीवनामध्ये येणं हे आपलं नशीबच असतं आणि त्यांना सांभाळून ठेवणं हा आपला विश्वास असतो. पण कधीकधी तुम्ही काहीही न करता तुम्हाला एकटं सोडून लोक जातील. त्यामुळे स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. नातं म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काळजी स्वतःपेक्षा जास्त घेणं आणि याची जाणीव दोघांनाही असणं म्हणजेच नातं. ढिगभर नात्यांची काहीच गरज नसते. माणसाला मनापासून एक जरी माणूस सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो. कधीकधी सोडून देणं हे धरून ठेवण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. त्यामुळे स्वतःची किंमत तुम्हाला समजते. चांगलं काम करत असताना बदनामी झाली तरीही घाबरू नका, कारण बदनामीची भीती स्वाभिमानी माणसाला कधीच नसते. हे जग कसं आहे, तुमच्यासोबत 4 लोक असतील तर ते इतर लोकांबद्दल चर्चा करतील, पण तीच लोक तुमच्यापासून दूर गेली तर ते तुमच्याबद्दल चर्चा करतील. त्यामुळे एकटं राहिलेलं कधीही चांगलं असतं. हे जग चांगलं केलं तरी नावं ठेवेल आणि वाईट केलं तरीसुद्धा नावं ठेवेल. म्हणून एकटं राहायला शिका. आजच्या जगामध्ये वस्तू स्वस्त आणि माणुसकी महाग होत चालली आहे. वेळ निघून जाते, पण त्या वेळेला मिळालेली वागणूक ही मात्र त्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहते. कोणाशी कितपत बोलायचं हे वेळीच लक्षात यायला हवं, कारण कोण आपलं आहे आणि कोण लांबचं हे ओळखणं वेळच आपल्याला ओळखून देऊ शकते. त्यामुळे सहजासहजी इतरांवर विश्वास ठेवू नका. मनावरचं ओझं हलकं करायला ओझं झेलणारा माणूस आपलाच असावा लागतो. एखाद्या दिवशी आपण सगळ्यांमध्ये असतो, पण बंधनामध्येच एवढे अडकलेलो असतो की स्वतःला त्या जगण्याचा अर्थ समजून येत नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगाल तोच दिवस तुमचा आहे. बाकी तर सगळ्या कॅलेंडरच्या तारखा आहेत. काम करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांबच राहा. नाती आपोआप सुधारतील, कारण कान भरणारा माणूस कधीही सत्य बोलत नाही, तर त्यामागे त्याचा स्वार्थच असतो. आपलं संपूर्ण आयुष्य हे आई असायला हवं, कारण कोणालाही काहीच फरक पडत नसतो की दुसऱ्याजवळ कशी आहे. ते सर्वांना हेच वाटतं की माझी आई सर्वात चांगली आहे. तसंच आयुष्याचंही आहे. इतर लोक किती आहेत यापेक्षा स्वतः तुम्ही कसे आहात, एकटे कशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीला लढू शकता, स्वतः त्या संकटातून बाहेर येऊ शकता, तुमचा स्वतःवरचा विश्वास केवढा आहे हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण आयुष्य जगत असताना संकट कधी येईल, कुणाकडून येईल, तुमच्या सगळ्यात जवळच्या माणसाकडून दुःख येईल हे तुम्ही कधीच जाणू नाही शकत. कारण संकट अचानकपणे येतं आणि त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद, तयारी तुम्ही आधीपासून जेवढी कराल तेवढं तुमच्यासाठी उत्तम असेल त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, ऐकायला मिळालं असेल तर ते आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.